नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. ईश प्राप्तीचे उपाय. भाग पहिला. मन आणि बुद्धी भगवत चरणी लावणे. ओव्या आहेत 97 ते 103 आणि गीतेचा श्लोक आहे 8वा. अर्जुनाच्या प्रश्नाला भगवंतांनी उत्तर दिलं की जे सतत युक्त होऊन भगवंतांची उपासना करतात त्यांना स्वतः भगवंत मृत्यूरूपी संसार सागरातून बाहेर काढतात. त्यासाठी भगवंतांची एकनिष्ठतेने भक्ती आवश्यक आहे. आता अर्जुनाच्या निमित्ताने भगवंत सर्वांनाच ईशप्राप्तीचा उपाय सांगत आहेत. श्लोक 8वा. मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. माझ्या ठिकाणी मन वृत्तिवंत करून घाल, माझ्या ठिकाणी बुद्धी स्थिर कर, म्हणजे यापुढे तू माझ्या ठिकाणी निवास करशील, म्हणजे मद्रूप होशील, यात संशय नाही. अग मानस हे एक माझ्या स्वरूपी वृत्तिक करूनी घाले निष्टंक बुद्धी निश्चयेसी. अरे अर्जुना, बुद्धीच्या निश्चयासह तू आपले मन फक्त माझ्या स्वरूपी अखंड वतनदार करून ठेव. ये दोन्ही सरीसी मज माझी प्रेमेसी रिगाली तरी पावसी माते तुगा. बा अर्जुना, या दोघांनी म्हणजे बुद्धी व मन यांनी जर माझ्यामध्ये प्रेमाने बरोबर प्रवेश केला तर तू मला पावशील. जे मन बुद्धी इही घर केले माझ्या ठाई तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरे. कारण की मन व बुद्धी ही माझ्या ठिकाणी कायमची राहिली तर मग मी व तू असे द्वैत उरेल का, सांग बरं. म्हणून दीप पालवे सवेची तेज मालवे का रवी बिंबा सवे प्रकाशो जाय. म्हणून पदराच्या वाऱ्याने दिवा मालवला असता त्या दिव्याचे तेज जसे लागलीच नाहीसे होते, अथवा सूर्यास्ताच्या वेळी ज्या सूर्याच्या बिंबाबरोबर जसा प्रकाश जातो. उचलले या प्राणासरिसी इंद्रियेही निगती जैसी तैसा मनोबुद्धी पाशी अहंकारू ये. शरीरातून प्राण निघाल्याबरोबर इंद्रिये जशी त्याच्याबरोबर निघतात त्याप्रमाणे जिकडे मन व बुद्धी जाईल तिकडे त्यांच्याबरोबर अहंकार येतो. म्हणून माझी या स्वरूपी मन बुद्धी ये निक्षेपी येतुलेनी सर्वव्यापी मीची होसी. म्हणून माझ्या स्वरूपी मन व बुद्धी ही दोन्ही ठेव, एवढ्याने सर्वव्यापी जो मी तोच तू होशील. यया बोला काही अनारिसे नाही आपली आण पाही वाहतू असेगा. अर्जुना, हे जे मी बोललो यात काही अन्यथा नाही असे मी आपली शपथ वाहून तुला सांगतो. ईश्वर प्रणिधान विरहित योग साधना करणाऱ्यांना योग मार्ग हा क्लेशदायक आहे असं सांगून भगवंतांनी सगुण भक्तीचं महात्म्य गायलं. जे भक्त भगवत परायण होऊन सर्व कर्मे भगवंतांच्या चरणी अर्पण करतात त्याच कर्मयोगाने भगवंतांचं ध्यान करत त्यांची उपासना करतात. भगवंत त्यांचा संसार सागरातून उद्धार करतात. असा 7 व 8 या 2 श्लोकात भगवंतांनी सामान्य नियम सांगितला. आता त्यानुसार अर्जुनाला निमित्त मात्र करून ते सर्वांनाच उद्धार करून घेण्यासाठी उपाय सांगत आहेत. श्लोकात भगवंत सांगतात की मन आणि बुद्धी भगवत चरणीच लावली तर भगवत स्वरूपाशीच ऐक्य होईल. येथे भगवंतांनी सांगितलं की मन आणि बुद्धी भगवंतांच्या ठाई एकाग्र करायची. 6व्या श्लोकात मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य हा भाग सर्वच प्रकारच्या उपासनांना लागू आहे. फक्त माम उपासते यातील उपासनेच्या प्रकारात भिन्नता असू शकते. या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानदेवांनी पहिल्या 2 ओव्यात श्लोकाचा सरळ अनुवाद केलेला आहे. ज्ञानदेव मन आणि बुद्धीला भगवंतांच्या ठाई दृढपणे ठेवायला सांगत आहेत. पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, अहंकार, मन आणि बुद्धी या सर्वांमध्ये मन आणि बुद्धी ही 2च तत्वे महत्वाची आहेत. ती भगवत चरणी लागली की बाकी इंद्रिये त्यांचेच अनुकरण करतात. त्यासाठी ते दृष्टांत देतात की शरीरातून प्राण निघाले की इंद्रिये त्याच्या मागून जातात. त्याचप्रमाणे मन आणि बुद्धी जिकडे जाईल तिकडे अहंकार जातो. अहंकारच जीवाला परमात्म्यापासून वेगळा करतो. त्यामुळे जीव परमात्म तत्वाला ओळखू शकत नाही.
म्हणून मन आणि बुद्धी जर भगवत चरणी लीन केली तर अहंकार सुद्धा भगवत चरणी लीन होईल. येथे ज्ञानदेवांनी जे प्राणांचे उदाहरण दिलेले आहे त्यावरून छांदोग्य उपनिषदातील प्राणसंवाद या कथेकडे संकेत केलेला आहे. कथा अशी आहे की एकदा वाणी, चक्षु, श्रोत्र, मन आणि प्राण यांच्यामध्ये स्वतःच्या श्रेष्ठत्वाविषयी भांडण सुरू झालं. तेव्हा ते सर्व ब्रह्मदेवाकडे गेले व त्याला त्यांनी श्रेष्ठ कोण आहे ते विचारलं. ब्रह्मदेवानं सांगितलं की तुमच्यापैकी ज्याच्या अनुपस्थितीत शरीराचे कार्य चालणार नाही तो तुमच्यामध्ये श्रेष्ठ आहे. तेव्हा क्रमाक्रमाने वाणी, चक्षु, श्रोत्र, मन हे शरीराच्या बाहेर गेले. तरीही शरीराचे कार्य मुका, आंधळा, बहिरा यांच्याप्रमाणे चालू राहिलेलं होतं. परंतु प्राणांनी जेव्हा नुसती शरीराबाहेर पडण्याची इच्छा केली तेव्हा इतर कोणत्याही इंद्रियाला आपलं काम करता येईना. एखाद्या बेड्या अडकवलेल्या मनुष्याप्रमाणे त्यांची स्थिती झाली. तेव्हा प्राणच आपोआप श्रेष्ठ ठरले. प्राणांमागून जशी इंद्रियही शरीराच्या बाहेर जातात त्याप्रमाणे मन आणि बुद्धीच्या मागून अहंकार जातो. ज्ञानदेव मन आणि बुद्धी ही दोन इंद्रिये भगवत चरणी मोठ्या प्रेमाने जडली पाहिजेत असं सांगत आहेत. प्रेम नसेल तर दृढ भक्ती होणारच नाही. प्रेम हा तर भक्तीचा स्थायी भाव आहे. अशा प्रेमाने जर मन व बुद्धी भगवत चरणी जडली तर भक्त भगवंताला प्राप्त होतात. केवळ प्रेमाने भगवंताप्रत कसे जाता येते ते ज्ञानदेवाने स्पष्ट केलेलं आहे. वास्तविक श्लोकात त्याला आधार नाही. ज्ञानदेव सांगतात की मन आणि बुद्धी भगवत चरणी जडली की मी व तू हा भेद उरणार नाही. मन संकल्प विकल्पात्मक आहे आणि मन जे संकल्प करते ते बुद्धी दृढ करते. आत्मा हा परमात्मा तत्वापेक्षा वेगळा आहे असा मनानेच संकल्प केला, बुद्धीने तो दृढ केला, त्यामुळे भेद निर्माण झाला. आता मन आणि बुद्धी जर भगवत चरणी लीन झाली तर मनाचे संकल्प विकल्प करण्याचं व बुद्धीचा निश्चय करण्याचं काम थांबून जाईल. मन व बुद्धीचे जे देहाशी तादात्म्य झालेले आहे ते सुटेल व भगवंतांशी तादात्म्य होईल. एक परमात्मा तत्वच सर्व काही आहे हे कळून येईल. मग भेद राहणार तरी कसा? ही गोष्ट ते दृष्टांताने स्पष्ट करतात. पदराच्या वाऱ्यानं दिवा विझला की त्याचं तेजही नाहीसं होतं किंवा सूर्य मावळला की त्याचा प्रकाश नाहीसा होतो. शरीरातून प्राण बाहेर पडले की त्यांच्याबरोबर इंद्रिय जातात. त्याप्रमाणे मन आणि बुद्धीच्या मागून अहंकार जातो. मन आणि बुद्धी जोपर्यंत देहाशी तादात्म्य पावलेली असते तोपर्यंत देह म्हणजे मी असा अहंकार उठत असतो आणि भेदबुद्धी वाढत जाते. पण मन आणि बुद्धी जेव्हा भगवंतांशी तादात्म्य पावते तेव्हा भगवंत वाचून किंवा परमात्म्य वाचून दुसरा कोणता पदार्थच नाही असा बुद्धीचा निश्चय होतो आणि मग मन केवळ भगवंतांचे ध्यान करू लागते. मन व बुद्धीचे देहाशी झालेले ऐक्य सुटले की अहंकारही देहापासून विलग होतो. देहाशी असलेले ऐक्य सोडून परमात्म्याशी ऐक्य पावतो. देहोहम सुटून सोहम अशा ऐक्याने स्फुरण पावतो. म्हणून भगवंत माझ्या ठिकाणी मन आणि बुद्धी ठेव असं सांगत आहेत. हे ज्ञानदेवाने स्पष्ट केलेले आहे आणि भगवंतांच्या मुखाने ते आपली आण पाही वाहतू असेगा असं म्हणून शपथपूर्वक वदवलेलं आहे. पुढे भगवंतांनी मन आणि बुद्धी भगवत चरणी लागण्यासाठी काय करावं ते सांगितलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.